सांगलीत खून प्रकरणानंतर संतप्त इनामधामनी ग्रामस्थांचा पोलीस मुख्यालयावर मोर्चा। सांगली शहराजवळील लिमय परिसरामध्ये गाडीची हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसो शेडबाळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना ही नुकतीच घडलेली आहे। ही घटना त्यांच्या मुलासमोर घडल्याने परिसरामध्ये या घटनेचे तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। घडलेल्या घटनेनंतर इनामधामनी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब विचारला। परिसरात वाढलेली नशेखोरीच्या त्रासाबद्दल वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। या घटनेमुळे सांगलीतील नशेखोराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या खून प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केलेली असून यामधील एक आरोपी हा अल्पवयीन मुलगा ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींचा सखोल चौकशी पोलिसांच्याकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ इनामधामनीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले। ग्रामीण व उपनगर भागात पोलीस गस्त वाढवली जाईल, नशेखोर व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलेले आहे। नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। दरम्यान सांगली पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसून सर्वसामान्य नागरिकांचे मुडदे पडत आहेत। नशेबाजांच्या गराड्यात सांगली सापडली आहे। नशेबाजांचा पोलीस बंदोबस्त करत नाहीत। पालकमंत्री, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार आहेत की नाहीत असा सवाल सांगलीकर नागरिक विचारत आहेत। जर ते तसे करणार नसतील तर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा नशामुक्त सांगली अभियानाचे कार्यकर्ते शंभूराज काटकर यांनी दिलेला आहे। नमस्कार, विकास पाटील, इनामधामनी। काल जी घटना घडलेली आहे इनामधामनीतली, त्याचा जर त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासमोर त्याच्या बापाचा खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता। त्या मुलावर काय आघात झाला असेल, समोर आपल्या बापाचा खून जातोय, काय कशामुळे ही घटना घडायला लागली आहे? व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून रोजचं रोज आहे। आमच्या शेतात आम्हाला जायला आम्हाला त्रास व्हायला लागला आहे। रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो, नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे। व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही। पोलिसांना फोन केलं तेवढी येतात, ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात, नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात, पण आल्यावर 200 घे 500 घे किंवा आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे। आम्ही बघितलेला आहे, स्वतः हे हा विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात, हे खोटं कोण बोलत नाही आहे। आणि कसा विषय व्हायला लागला आहे, काय विषय व्हायला लागला आहे, अत्यंत सुरक्षा ही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे। ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे। आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे। रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे? आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे। पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येता म्हणतात, आल्यावर हद्दीचा वाद असतो। काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण, त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे, ह्याच्यात भांडणं झालेलं आहे। त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे। हे सांगून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोलिसांना पण विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचं स्वसंरक्षण आम्हाला करायला द्या। मागं पण ह्याला दरोडा झाला होता, त्यावेळी आम्ही टीम स्थापन केली होती गावातली। पोरं सगळी आमची जुनी धामणी असू दे, बामणी असू दे, धामणी असू दे, अंकलीसुद्धा असू दे, प्रत्येक गावात युवक होते, पोलिसांना मदत तयार करायला आज 100 पोरं तयार आहेत। फक्त पोलिसांनी परवानगी द्यावी, आम्ही सांभाळायला तयार आहे। ठीक आहे। लाईटची व्यवस्था करणं आणि अशा ठिकाणी ही लोक बसू नयेत यासाठी पोलीस विभागानं नियमितपणे गस्त घालणं। तर साधारणतः पोलिसांची हद्द बघता आपल्याकडे जे काही मॅनपॉवर आहे, वाहनं आहेत, साधनं आहेत, त्याच्या माध्यमातून आपण सतत पेट्रोलिंग ठेवतोय।
या ठिकाणांना भेटीही देतोय. एकाएकी घडलेली काही घटना असतात पेन्शनमध्ये त्या ठिकाणी लगेच पोलीस दलाचा माणूस हजरच असेल त्याच वेळेला ही शक्यता थोडी कमी असणार, पण गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपलं लक्ष असतं, देखरेख असते. महानगरपालिकेचं इलेक्शन आपण पाहिलं असेल तर आम्ही संपूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी आमच्या राहुट्या लावून फिक्स पॉईंट लावलेली होती. एक प्रकारे छावणीचं स्वरूप होतं, कारण की ते इलेक्शनचा सेन्सिटिव्ह वेळ होती, कुठेही चुकीचा प्रकार घडू नये हा त्यामागचा आमचा उद्देश होता. पण वर्षभर पण नियमितपणे त्या ठिकाणी पोलीस विभाग गस्त घालत आहे आणि पुढे भविष्यामध्ये चालू राहणार आहे. त्यामुळं आपण जे नवीन ठिकाणं देत आहे, जे काही नमूद केली आहे, उषाखान हॉस्पिटलचा परिसर असेल, निमयमळा असेल, जुना हरिपूर रोड असेल, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही परत जी काही ही वेळ आहे की लोक मोकळ्या जागेमध्ये बसत आहेत किंवा तिथं कुठं मद्यपानासारखा प्रकार होतोय, ओपन बारच्या किंवा उघड्या दारू प्राशन करण्याच्याही केसेस आम्ही मोठ्या प्रमाणावर करतोय. अशा काही मद्य विक्री करणाऱ्या लायसन्सधारी आस्थापना